अरे तू दिल्लीवरनं म्हणतोयस, चंद्रावरनं कोणी तरी तुझ्या विरोधात आलं ना तरी तुलाच मतदान मिळणार आहे रोहित. मी तुला सांगितली, त्याची बायको इथे बसली आहे, बायकोला फक्त स्टेजवर आणि टीव्हीवरच दिसतो, घरात तर मला कधीच दिसत नाही. त्यामुळे तू ओळख आहे का नाही कोणती तुझी रोहितची? कुठली चुकीची घटना झाली, ऍक्सिडेंट झाला, प्रत्येकाच्या सुखदुःखात पहिला पोचणारा कोण असेल तर महाराष्ट्रात रोहित पवार आहे. हे सांगायला मला प्रचंड की आम्हाला 1500 रुपये नको, आम्ही सरकारला 2000 रुपये देतो, पण आमची लेख सुरक्षित ठेवा. बहीण लाडकी 1500 रुपयाची. मला एकच या मायबाप सरकारला प्रश्न विचारायचा आहे की या सरकारला नात्या आणि व्यवसायातला फरकच कळला नाही. बहीण भावाच्या नात्यात हे पैसे कधीच येत नाहीत आणि व्यवसायात प्रेम नसतं करायचं, कारण व्यवसायात प्रेम केलं तर दिवाळच निघेल आणि प्रेमामध्ये जर पैसे आणले तर त्याला नातं म्हणत नाही. त्याच्यामुळे तुमचं आणि रोहितचं जे नातं आहे हे एक विश्वासाचं आणि प्रेमाचं घट्ट नातं आहे. आणि आज जे सरकार जे 1500 रुपये देत आहे, मगाशी कविताताई तुम्ही म्हणाल्या ते घ्या, मी म्हणीन घ्या नाही जरूर घ्या, आणि नुसतं जरूर घ्या नाही, ते पटकन बँकेतून काढूनही घ्या. आता तुम्ही म्हणाल का काढून घ्या, कारण हे सरकार सारखं धमक्या देत आहे की मतदान केलं तर पैसे तुमचे, मतदान नाही केलं तर तुमच्या घरापर्यंत येऊन परत घेईन. असं मी म्हणत नाही आहे, सत्तेमधले लोक म्हणत आहेत. त्याच्यामुळे पैसे काढा, खर्च करून टाका, घरी येतील तेव्हा बघू काय करायचं. नाही तर माझा मोबाईल नंबर लिहून ठेवा, काय आलं तर माझा आणि रोहितला नंबर द्या आणि सांगा काय करायचं. पण एक मला सांगा, कुठला भाऊ असं कधी म्हणेल का बहिणीला की पैसे मी आत्ता देतो, जेव्हा मतदान केलं नाही तर तुझ्या घरी येऊन परत घेतो? हे कुठलं नातं? हे तुमच्यावरचं प्रेम नाही आहे, ह्याला खुर्चीचं प्रेम म्हणतात. त्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या सरकारने आज बहीण भावाच्या नात्याला 1500 रुपयाची किंमत लावलेली आहे. आणि काय आजकाल लेकी म्हणतात, मी टीव्हीवर रोज बघते, रोज महाराष्ट्रातली महिला एकच गोष्ट म्हणते की आम्हाला 1500 रुपये नको, आम्ही सरकारला 2000 रुपये देतो, पण आमची लेख सुरक्षित ठेवा. हे या राज्यातल्या महिलेची भावना आहे. मग अशी 3-4 वेळा रोहित विचारत होता की देणार का नाही, देणार का नाही. अरे तू दिल्लीवरनं म्हणतोयस, चंद्रावरनं कोणी तरी तुझ्या विरोधात आलं ना तरी तुलाच मतदान मिळणार आहे रोहित. मी तुला सांगेन, कारण का मी सकाळपासून बघते झालेलं काम आणि महिलांवरचा चेहरा, तुमच्या सगळ्या चेहऱ्यांवरनं दिसतंय की यावेळेस रामकृष्ण हरी तुतारीच इथे वाचणार आहे. आणि हे रोहित माझ्या भावाचा मुलगा आहे म्हणून नाही, पण रोहितनी स्वतःची एक वेगळी ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात करून दाखवलेली. प्रचंड कष्ट करतो, त्याची बायको इथे बसली आहे, बायकोला फक्त स्टेजवर आणि टीव्हीवरच दिसतो, घरात तर मला कधीच दिसत नाही तो. त्यामुळे तू ओळख आहे का नाही कोणती तुझी रोहितची? पण हे खरं आहे की तो घरी जातो काय, आता पोरं म्हणत असतील हा कोण पाहुणा आपल्या घरी येतोय. आता त्याला मी सांगितलंय मधून अधून कुंतीसाठी घरी नको जाऊ, पोरांसाठी जा. वडिलांची पण जबाबदारी मोठी असते, तुमची जबाबदारी आहेच, पण दोन्ही मुलंही मोठी होत आहेत. पण ज्या पद्धतीने त्यांनी पूर्णपणे आपलं सगळं आयुष्य हे कर्जत, जामखेड आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेसाठी तो पूर्ण जो वेळ देतो, ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि जशा तुमच्या रोहितकडून अपेक्षा आहेत तशा आमच्याही त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत की जे सातत्य त्यांनी ठेवलंय. रोहित पवारांचा मतदारसंघ असलेल्या कर्जत जामखेडमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांच्या कामाचं कौतुक केलेलं आहे, तसेच एक तक्रारही त्यांच्याकडे केलेली आहे. उपस्थितांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, रोहित पवार सतत बाहेर असतात, त्यामुळे माझी त्यांच्याकडे एक अपेक्षा आहे. त्यानंतर सुप्रिया सुळेंनी अपेक्षा काय तेही सांगितलं. सुप्रिया सुळेंची अपेक्षा ऐकून रोहित पवारांना हसूच आले. सुप्रिया सुळे या कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या की तू रोहित पवार दिल्लीतून म्हणतोय की चंद्रावरून कोणी आले ना तरी तुलाच मतदान मिळणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरून दिसतंय की यावेळी रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी, तुतारीच येथे वाजणार आहे. रोहित माझ्या भावाचा मुलगा आहे म्हणून नाही, तर रोहितने स्वतःची ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात करून दाखवलेली आहे. प्रचंड कष्ट करतो, त्याची बायको इथे बसली आहे, बायकोला फक्त स्टेजवर आणि टीव्हीवरच दिसतो, घरात तर मला कधी दिसतच नाही. तो या सुप्रिया सुळेंच्या विधानावर सगळेच असले. त्याला मी सांगितलं तू कुतीसाठी ना घरी नको जाऊ, पण पोरांसाठी जा,
वडिलांची पण जबाबदारी मोठी असते, असे सुप्रिया सुळे यांनी म्हणताच रोहित पवारांना हसूच आवरेना झाले. सुप्रिया सुळे यांनी पुढे म्हणाल्या की ज्या पद्धतीने त्याने पूर्ण आयुष्य कर्जत जामखेड आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेसाठी तो पूर्णपणे वेळ देतो, याला म्हणायला अभिमान आहे. जशा रोहितकडे तुमच्या अपेक्षा आहेत तशा आमच्याही त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यांनी थोडासा वेळ आमच्या नातवांसाठी द्यावा, ही माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. तर सुप्रिया सुळे यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.